Hello friends, I'm Vaishnav SV. Welcomes you in my channel SV's English Teaching. Today we are going to learn a story on page number 108 and the name of the story is From the Selfish Giant. Let's read and explain and understand the story. Every afternoon, as they were coming from school, the children used to go and play in the giant's garden. Every afternoon, it means म्हणजे प्रत्येक दुपारी जेव्हा ती मुलं शाळेतनं घरी जायची परत त्यावेळेला ती मुलं त्या राक्षसाच्या त्या बगीच्यामध्ये खेळायची बागडायची. इट वॉज अ लार्ज लवली गार्डन विथ सॉफ्ट ग्रीन ग्रास. तो अतिशय मोठा असा बगीचा होता आणि त्या बगीच्यामध्ये लसलशीत मऊ असं हिरवगार गवत होतं. हिअर अँड देअर ओव्हर द ग्रास स्टूड ब्युटिफुल फ्लावर्स लाईक स्टार्स. आणि त्या गवतावर ठिकठिकाणी फुलं उमललेली होती आणि ती तर आकाशातल्या चांदण्यांप्रमाणे दिसत होती. अँड देअर वेर 12 पीच ट्रीज दॅट इन द springtime broke out into delicate blossoms of pink and purple, and in the autumn bore rich fruit. आणि त्याच बागेमध्ये 12 पीचची झाडं होती की जी झाडं वसंत ऋतूमध्ये नाजूक गुलाबी आणि मोत्यांसारख्या मोहराने भरून जायची आणि वसंत ऋतूमध्ये फळांनी गच्च अशी भरून जायचीत. अँड द बर्ड्स सॅट ऑन द ट्रीज अँड सॅंग सो स्वीटली दॅट द चिल्ड्रेन यूज्ड टू स्टॉप देअर गेम्स इन ऑर्डर टू लिसन टू देम. आणि ज्यावेळेला त्या फळांनी लगडलेल्या झाडावर पक्षी बसून गीत गायचीत ते इतकं छान होतं की मुलं आपलं खेळणं विसरून त्या गोड मधुर अशा पक्ष्यांच्या गाण्यांचा आनंद घ्यायचेत. ते गाणं ते ऐकायचेत आणि म्हणायचेत. काय म्हणायचेत? हाऊ हॅप्पी वी आर दे क्राईड टू ईच अदर. ते एकमेकाला ओरडून सांगायचेत की आपण किती आनंदी आहोत. वन डे द जायंट केम बॅक. ही हॅड बीन टू विजिट हिज फ्रेंड द कॉर्निश ओगर. आणि एक दिवस तो राक्षस परत आला. तो त्याच्या मित्राला कॉर्निश ओगरला भेटण्यासाठी गेलेला होता. अँड हॅड स्टेड विथ हिम फॉर 7 years. आणि त्याला भेटायला गेला. तिकडे तो जवळपास 7 वर्ष राहिला. आफ्टर द 7 years ही डिटरमाइंड टू रिटर्न टू हिज ओन कॅसल. आणि 7 वर्षानंतर त्याने स्वतःच्या त्या महलामध्ये स्वतःच्या त्या किल्ल्यामध्ये येऊन राहण्याचं ठरवलं. व्हेन ही अराइव्ड ही सॉ द चिल्ड्रेन प्लेईंग इन द गार्डन. आणि जेव्हा तो राक्षस परत आला त्या राक्षसाने त्याच्या त्या बगीच्यामध्ये त्या मुलांना खेळताना बघितलं आणि काय म्हणाला? ओरडला तो. व्हॉट आर यू डुईंग हिअर? ही क्राईड इन अ व्हेरी ग्रफ व्हॉइस अँड द चिल्ड्रेन रॅन अवे. तो एकदम मोठ्याने ओरडला की तुम्ही इथे काय करता आहे. एकदम कर्कश आवाजात तो किंचाळला आणि ती मुलं त्याचा आवाज ऐकून त्या ठिकाणाहून पळून गेली. माय ओन गार्डन इज माय ओन गार्डन. हे गार्डन हा बगीचा माझा स्वतःचा आहे, फक्त माझा आहे. सेड द जायंट. असं तो राक्षस म्हणाला. एनीवन कॅन अंडरस्टँड दॅट अँड आय विल अलो नोबडी टू प्ले इन इट बट माय सेल्फ. आणि माझ्या व्यतिरिक्त इतर कोणालाही या ठिकाणी खेळायची परवानगी नाही किंवा कोणीही माझ्या व्यतिरिक्त खेळू शकत नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं तो म्हणाला. सो ही बिल्ट अ हाय वॉल ऑल अराउंड इट अँड पुट अप अ नोटीस बोर्ड. ट्रेसपासर्स विल बी प्रॉसिक्युटेड. आणि असं म्हणून त्याने पुढे काय केलं? त्या बागेभोवती एक उंच भिंत बांधली आणि तिथे एक सूचना फलकच लावला आणि त्या फलकावर लिहिलं. काय लिहिलं होतं त्या फलकावर? बेकायदा घुसणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल असं
त्या ठिकाणी लिहिलेलं होतं, ही वॉज व्हेरी सेल्फिश जायंट, आणि अतिशय मतलबी, अतिशय स्वार्थी असा राक्षस होता तो. पेज नंबर 109. द पुअर चिल्ड्रेन हॅड नाव नो वेअर टू प्ले. आणि आता त्या मुलांना मात्र खेळायला जागाच नव्हती. दे ट्राईड टू प्ले ऑन द रोड, बट द रोड वॉज व्हेरी डस्टी अँड फुल ऑफ हार्ड स्टोन्स. त्यांनी रस्त्यावर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या रस्त्यावर खूप धूळ होती आणि त्या ठिकाणी दगडगोटे होते रस्त्यावर. अँड दे डिड नॉट लाईक इट. आणि त्याच्यामुळे त्यांना ती जागा काही आवडली नाही. रस्त्यावरचं खेळणं त्यांना काही आवडलं नाही, कारण त्यांना त्या छान बागेत खेळायची सवय होती. दे यूज्ड टू वॉन्डर राऊंड द हाय वॉल्स वेन देअर लेसन्स वेअर ओव्हर अँड टॉक अबाउट द ब्युटिफुल गार्डन इनसाईड. आणि आता ती मुलं त्यांचा अभ्यास झाल्यानंतर फक्त त्या बागेच्या, त्या बगीच्याच्या बाहेरच्या बाजूला जी उंच भिंत होती त्या भिंतीकडे बघत उभे राहायचेत आणि भिंतीच्या आतील सुंदर बगीच्याविषयी बोलायचेत. हाऊ हॅप्पी वी वेअर देअर दे सेड टू इच अदर. आणि एकमेकाला ते म्हणायचे की आपण या बगीच्याच्या आतमध्ये खेळायचो तेव्हा आपण किती आनंदी होतो. देन द स्प्रिंग केम and all over the country there were little blossoms and little birds. आणि मग वसंत ऋतू आला आणि वसंत ऋतूच्या आगमनामुळे संपूर्ण देशात इकडे तिकडे सगळीकडे फुलं उमललीत आणि लहान लहान पक्षी इकडे तिकडे बागडू लागलीत. ओनली इन द गार्डन ऑफ द सेल्फिश जायंट इट वॉज स्टील विंटर. सगळीकडे जरी वसंत ऋतू आला, परंतु त्या राक्षसाच्या बागेमध्ये मात्र अजूनही हिवाळाच होता. आणि हिवाळा ऋतूमध्ये त्या ठिकाणी फुलं वगैरे एवढी उमलत नाहीत, पक्षीसुद्धा त्या ठिकाणी बागडत नाहीत. द बर्ड्स डिड नॉट केअर टू सिंग इन इट ॲज देअर वेअर नो चिल्ड्रेन अँड द ट्रीज फॉरगॉट टू ब्लॉझम. आणि त्या ठिकाणी वसंत ऋतू आलाच नाही, त्याचसोबत मुलंही त्या ठिकाणी नव्हतीत. त्याच्यामुळे पक्षींनी त्या ठिकाणी जाणं आणि गीत गाणंसुद्धा बंद केलं. झाडांनासुद्धा उमलण्याची, फुलण्याची आठवण पडून गेली. वन्स अ ब्युटिफुल फ्लावर पुट इट्स हेड आउट फ्रॉम द ग्रास, बट वेन इट सॉ द नोटीस बोर्ड इट वॉज सो सॉरी फॉर द चिल्ड्रेन दॅट इट स्लिप्ड बॅक इन टू द ग्राउंड अगेन अँड वेंट ऑफ टू स्लीप. एकदा त्या गवतातून एक फूल उमललं, कळी उमलून बाहेर आली आणि जेव्हा त्याने बघितलं तो नोटीस बोर्ड, तो सूचना फलक बघितला, त्याला त्या मुलांबद्दल खूप वाईट वाटलं. आणि त्या ठिकाणी मुलं नव्हती म्हणून ते फूलसुद्धा पुन्हा जमिनीत गेलं आणि झोपून गेलं, म्हणजे परत ते उमललंच नाही. द ओनली पीपल हू वेअर प्लीज्ड वेअर द स्नो अँड द फ्रोस्ट. आणि फक्त दोनच व्यक्ती त्या ठिकाणी आनंदी होत्या, खुश होत्या. आणि कोण होत्या त्या? एक म्हणजे बर्फ आणि दुसरं म्हणजे गोठलेले दव. स्प्रिंग हॅज फॉरगॉटन धिस गार्डन दे क्राईड. आणि ते आनंदाने ओरडले की वसंत ऋतू या बगीचाला विसरला, म्हणजे येथे येण्याचा तो विसरला. सो वी विल लिव्ह हिअर ऑल द इयर राऊंड. आणि आता आपण पूर्ण वर्षभर या ठिकाणी थांबू शकतो. द स्नो कवर्ड अप द ग्रास विथ हर ग्रेट व्हाईट क्लॉक अँड द फ्रोस्ट पेंटेड ऑल द ट्रीज सिल्वर. आणि बर्फाने आपल्या सफेद चादरीने संपूर्ण जमिनीला त्या ठिकाणी आच्छादन घातलं आणि त्या गोठलेल्या दवाने सर्व झाडांवर जणू काही चांदीसारखा रंग, चंदेरी रंग त्या ठिकाणी सगळ्यांना लावून दिला. देन दे इन्व्हायटेड द नॉर्थ विंड टू स्टे विथ देम अँड ही केम. आणि नंतर त्यांनी उत्तरेकडच्या वाऱ्याला त्यांच्यासोबत राहायला बोलवलं आणि तो आलाही. ही वॉज रॅप्ड इन फर्स अँड ही रोअर्ड ऑल डे अबाउट द गार्डन अँड ब्ल्यू द चिमनी पॉट्स डाऊन. आणि तो लोकरीमध्ये गुरफटून त्या ठिकाणी आला आणि दिवसभर बागेमध्ये घोंगावत राहिल्याने त्याने त्या धुराचे जे पाईप होते, त्याला धुरांड्या म्हणतात, त्या देखील विझवून टाकल्यात, तोडून टाकल्यात. दिस इज अ डिलाइटफुल स्पॉट ही सेड. आणि तो म्हणाला किती आनंदी जागा आहे, असं
तो म्हणाला, वी मस्ट आस्क द हेल टू व्हिजिट. आणि आता आपण गारांना विचारायला पाहिजे या ठिकाणी भेट द्यायला. आणि यांच्या निमंत्रणावर गारासुद्धा आल्यात. सो द हेल केम. गारासुद्धा त्या ठिकाणी आल्यात. एव्हरी डे फॉर 3 hours he rattled on the roof of the castle till he broke most of the slates, and then he ran round and round the garden as fast as he could go. आणि तो दररोज 3 तास त्या किल्ल्याच्या त्या महलाच्या छपरावर त्या ठिकाणी बरसायचा, म्हणजे पडायचा, की त्यामुळे बरीचशी कौलं त्या छपराची त्या वर्षावामुळे तुटलीत. आणि मग त्या बागेमध्ये जोरजोरात गोल गोल गिरट्या घेत राहायचा. ही वॉज ड्रेस्ड इन ग्रे अँड हिज ब्रीथ वॉज लाईक आईस. त्या गारांचा रंग राखाडी होता आणि त्या बर्फासारख्या गार होत्या. आय कॅनॉट अंडरस्टँड वाय द स्प्रिंग इज सो लेट इन कमिंग, said the selfish giant as he sat at the window and looked out at his cold white garden. I hope there will be a change in the weather. आणि खिडकीत बसून बाहेरच्या थंड आणि ओसाड बागेकडे पाहत तो स्वार्थी राक्षस म्हणाला. काय म्हणाला तो? यंदा या वसंत ऋतूला यायला एवढा उशीर का होतोय मला कळत नाही. मोसम लवकरच बदलेल अशी मला आशा आहे, असं तो सेल्फिश जायंट म्हणाला. बट द स्प्रिंग नेवर केम नॉर द समर. परंतु वसंत ऋतू तर आला नाहीच, पण उन्हाळासुद्धा आला नाही. द ऑटम गेव गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन, बट टू द जायंट्स गार्डन शी गेव नन. शरद ऋतूने सर्व बागातील झाडांना सोनेरी रंगाची फळे बहाल केलीत, म्हणजे पिकलेली फळं दिलीत. शरद ऋतूमध्ये सर्व फळं पिकलीत, परंतु राक्षसाच्या बागेला मात्र काहीच दिले नाही. ही इज टू सेल्फिश, सी सेड. शरद ऋतू म्हणाला की हा राक्षस खूप स्वार्थी आहे. सो इट वॉज ऑलवेज विंटर देअर. आणि त्यामुळे त्या ठिकाणी हिवाळाच कायम राहिला, हिवाळाचेच राज्य राहिले. पेज नंबर 110. And the north wind and the hail and the snow danced about through the trees. आणि त्या ठिकाणी हिवाळ्याचे राज्य राहिले, हिवाळा राहिला आणि उत्तरी वारे, गारा आणि बर्फ हेच फक्त त्या ठिकाणी बागडत राहिले. One morning the giant was lying awake in bed when he heard some lovely music. आणि एके दिवशी तो राक्षस झोपेतून जागा झाला, परंतु आपल्या बिछाणावर, आपल्या अंथरुणावर तो पडून होता. त्यावेळेला त्याने कुठलं तरी छानसं संगीत ऐकलं. इट साऊंडेड सो स्वीट टू हिज इयर्स दॅट ही थॉट इट मस्ट बी द किंग्स म्युझिशियन पासिंग बाय. आणि ते संगीत त्याच्या कानाला इतकं मधुर वाटलं, त्याला इतकं गोड लागलं, तर त्याला असं वाटलं की जणू काही नक्कीच राजाचे गायक, दरबारातले गायक या ठिकाणाहून जात असावेत. इट वॉज रिअली ओनली अ लिटल लिनिट सिंगिंग आउटसाइड हिज विंडो, बट इट वॉज सो लॉंग सिन्स ही हॅड हर्ड अ बर्ड सिंग इन हिज गार्डन दॅट इट सीम्ड टू हिम टू बी द मोस्ट ब्युटिफुल म्युझिक इन द वर्ल्ड. परंतु वास्तवात कुणीही गायक त्या ठिकाणाहून जात नव्हता. त्या राक्षसाच्या बागेमध्ये त्याच्या खिडकीच्या बाहेर एक लिनिट नावाचा लहानसा पक्षी त्या ठिकाणी गात होता. आणि त्याच्या बागेमध्ये पक्षी गाताना बऱ्याच दिवसानंतर तो राक्षस ऐकत होता. आणि त्या राक्षसाला त्या लिनिट पक्षाचं ते गाणं, ते जे काही संगीत होतं, ते संगीत जगातलं सगळ्यात सुंदर संगीत वाटलं. देन the hail stopped dancing over his head and the north wind ceased roaring and a delicious perfume came to him through the open casement. आणि ते त्या पक्षाचं गाणं ऐकून गारांनी सुद्धा आपला वर्षाव थांबवला आणि उत्तरीय वाऱ्याने आपलं घोंगावणं त्या ठिकाणी थांबवलं आणि एक असा सुगंधित वास त्या ठिकाणी खिडकीतनं त्या
राक्षसाला आला आणि तो राक्षस म्हणाला, आय बिलीव्ह द स्प्रिंग हॅज कम ॲट लास्ट. आणि आता मला असं वाटतंय, माझी खात्री झाली की शेवटी वसंत ऋतू आला. सेड द जायंट अँड ही जम्प्ड आउट ऑफ बेड अँड लुक्ड आउट. आणि त्याने आपल्या अंथरुणावरून उडी मारली आणि बाहेर बघितलं. व्हॉट डिड ही सी? काय दिसलं त्याला बाहेर? ही सॉ अ मोस्ट ब्युटिफुल साईट. त्याला बाहेर एक अतिशय मनोरम्य असं दृश्य दिसलं. थ्रू अ लिटल होल इन द वॉल द चिल्ड्रेन हॅड क्रेप्ट इन अँड दे वेअर सिटिंग इन द ब्रांचेस ऑफ द ट्रीज. त्या भिंतीला असलेल्या एका छोट्याशा छिद्रातून ती मुलं आत शिरली होती आणि झाडांच्या फांद्यांवर जाऊन बसली होती. इन एव्हरी ट्री दॅट ही कुड सी देअर वॉज अ लिटल चाइल्ड. प्रत्येक झाडावर त्याला एक लहान मूल त्या ठिकाणी दिसत होतं. अँड द ट्रीज वेअर सो ग्लॅड टू हॅव द चिल्ड्रेन बॅक अगेन दॅट दे हॅड कवर्ड देमसेल्व्स विथ ब्लॉसम्स अँड वेअर वेविंग देअर आर्म्स जेंटली अबोव द चिल्ड्रेन्स हेड. आणि बऱ्याच दिवसानंतर ती मुलं त्या ठिकाणी आल्यामुळे ती झाडंसुद्धा आनंदित होती, ती झाडंसुद्धा बहरली होती. त्यांनी आपल्या फांद्या हळुवारपणे मुलांच्या डोक्यावर झुलवायला सुरुवात केली. द बर्ड्स वेअर फ्लाईंग अबाउट अँड ट्विटरिंग विथ डिलाईट अँड द फ्लावर्स वेअर लुकिंग अप थ्रू द ग्रीन ग्रास अँड लाफिंग. पक्षी इकडून तिकडे बागडत होते आणि मजेत किलबिल करीत होते आणि फुलं हिरव्या गवतातून वर डोकं काढून बघत होती आणि जणू काही आनंदाने स्मित हास्य करत होती. इट वॉज अ लवली सीन. खरोखर अतिशय मनमोहक असं दृश्य होतं ते. ओनली इन वन कॉर्नर इट वॉज स्टील विंटर. परंतु एका कोपऱ्यामध्ये अजूनही हिवाळाच होता. इट वॉज द farthest corner of the garden and in it was standing a little boy. आणि तो एक लांबचा अगदी बागेचा टोकाचा कोपरा होता आणि त्या ठिकाणी एक छोटासा मुलगा उभा होता. ही वॉज सो स्मॉल दॅट ही कुड नॉट रीच अप टू द ब्रांचेस ऑफ द ट्री. आणि तो इतका लहान होता की तो झाडाच्या फांदीपर्यंत त्याचा हात पोहोचू शकत नव्हता. And he was wandering all around it, crying bitterly. आणि अगदी जोरजोराने रडून तो झाडाच्या अवतीभोवती फिरत होता, कारण त्याला झाडावर चढता येत नव्हतं. द पुअर ट्री वॉज स्टील कवर्ड विथ फ्रोस्ट अँड स्नो अँड द नॉर्थ विंड वॉज ब्लोईंग अँड रोअरिंग अबोव इट. आणि त्या झाडाभोवती ते लहान मूल पण त्या ठिकाणी रडत होतं आणि त्या झाडाभोवती अजूनसुद्धा ते गोठलेलं दव आणि गारा होत्या. उत्तरेकडचा वारा त्या ठिकाणी गोंगावत होता. असं एकंदरीत वातावरण म्हणजेच अजूनही हिवाळ्याचं वातावरण त्या कोपऱ्यामध्ये होतं. क्लाइंब अप लिटल बॉय सेड द ट्री अँड इट बेंट इट्स ब्रांचेस डाऊन ॲज लो ॲज इट कुड बट द बॉय वॉज टू टायनी. आणि ते झाड आपल्या फांद्या वाकवून त्या लहान मुलाला म्हणत होतं की बाळा, हे मुला वर चढ. आणि शक्य तितक्या फांद्या त्याने त्या झाडाने वाकवल्या. परंतु तो मुलगा खूपच छोटा होता, लहान होता. त्याच्यामुळे त्याला झाडावर चढता येत नव्हतं. त्याचा हात त्या फांदीपर्यंत पुरत नव्हता आणि त्याच्यामुळे तो मुलगा रडत होता. आणि तो रडल्यामुळे त्या ठिकाणी अजूनही स्प्रिंग आलेला नव्हता, म्हणजे वसंत ऋतूचं आगमन त्या ठिकाणी झालं नाही असं या ठिकाणी लेखकाला सुचवायचं होतं. अँड द जायंट्स हार्ट मेल्टेड ॲज ही लुक्ड आउट. आणि जसंच काही त्या राक्षसाने बाहेर हे दृश्य पाहिलं, त्याचं हृदय द्रवलं. हाऊ सेल्फिश आय हॅव बीन. मी किती स्वार्थी वागलो. ही सेड. तो म्हणाला. नाऊ आय नो वाय द स्प्रिंग वुड नॉट कम हिअर. आणि आता मला कळून चुकलं आहे की वसंत ऋतू स्प्रिंग या ठिकाणी का आला नाही ते. आय विल पुट दॅट पुअर लिटल बॉय ऑन द टॉप ऑफ द ट्री अँड देन आय विल नॉक डाऊन द वॉल.
आणि आता पहिल्यांदा मी त्या लहान मुलाला त्या झाडावर बसवतो आणि त्यानंतर ही जी काही भिंत मी बांधलेली आहे ही भिंत मी पाडून टाकतो. अँड माय गार्डन शाल बी द चिल्ड्रन्स प्लेग्राऊंड फॉर एव्हर. आणि इथून पुढे कायमस्वरूपी माझी ही बाग या मुलांचं खेळाचं मैदान बनेल. ही वॉज रिअली व्हेरी सॉरी फॉर व्हॉट ही हॅड डन. तो त्याच्या कृत्याचा पश्चाताप करत होता. त्याने जे काही केलं त्याचा त्याला पश्चाताप होत होता. सो ही क्रेप्ट डाऊनस्टेअर्स अँड ओपन्ड द फ्रंट डोअर क्वाईट सॉफ्टली अँड वेंट आउट इन टू द गार्डन. आणि त्यासाठी तो राक्षस खाली उतरला आणि त्याने अगदी अलगदपणे दरवाजा उघडला आणि तो बागेमध्ये गेला. बट व्हेन द चिल्ड्रन सॉ हिम दे वेर सो फ्रायटन्ड दॅट दे ऑल रॅन अवे. आणि जेव्हा त्या मुलांनी पाहिलं की तो राक्षस बगीच्यामध्ये आला त्यावेळेला सगळी मुलं त्याला पाहून पळून गेली. अँड द गार्डन बिकेम विंटर अगेन. आणि मुलं पळून गेल्यामुळे ते गार्डन तो बगीचा त्या बगीच्यामध्ये पुन्हा हिवाळा ऋतू आला. ओनली द लिटल बॉय डिड नॉट रन फॉर हिज आईज वेअर सो फुल ऑफ टीयर्स दॅट ही डिड नॉट सी द जायंट कमिंग. फक्त तो लहान मुलगा त्या ठिकाणाहून पळाला नाही कारण तो रडत असल्यामुळे त्याच्या अश्रूंमुळे त्याला तो राक्षस येतो आहे तेच दिसलं नाही. अँड द जायंट स्टोल अप behind him and took him gently in his hand and put him up into the tree. आणि तो राक्षस त्या मुलाच्या पाठीमागे येऊन उभा राहिला आणि त्या मुलाला अगदी अलगद उचललं आणि त्याने झाडामध्ये ठेवलं. And the tree broke at once into blossom, and the birds came and sang on it, and the little boy stretched out his 2 arms and flung them round the giant's neck and kissed him. आणि जसंच काही त्या राक्षसाने त्या मुलाला झाडावर ठेवलं ते झाड अगदी बहरलं आणि त्या झाडावर लगेच त्या ठिकाणी पक्षी आलेत आणि गायला लागलेत. त्या लहान मुलाने आपले दोन्ही हात पसरवलेत आणि त्या राक्षसाच्या गळ्याभोवती मिठी मारली आणि त्याच्या गालाचं चुंबन घेतलं. अँड द अदर चिल्ड्रेन वेन दे सॉ दॅट द जायंट वॉज नॉट विकेड एनी लॉंगर केम रनिंग बॅक. आणि जेव्हा इतर मुलांनी पाहिलं की तो राक्षस आता दुष्ट राहिलेला नाही त्याने आपल्या हाताने त्या लहान मुलाला त्या झाडावर बसवलं. हे पाहून त्या राक्षसाचा स्वभावात बदल झाला हे त्यांना कळालं आणि ती मुलं पुन्हा पळतच त्या बागेमध्ये आली. अँड विथ देम केम द स्प्रिंग. आणि त्या मुलांसोबतच वसंत ऋतूसुद्धा पुन्हा त्या बागेत आला. इट इज युअर गार्डन नाव लिटल चिल्ड्रेन सेड द जायंट. तो राक्षस म्हणाला की मुलांनो ही बाग हा बगीचा आता तुमचा आहे. अँड ही टूक अ ग्रेट ॲक्स अँड नॉक्ड डाऊन द वॉल. आणि त्याने आपल्या हातामध्ये एक मोठी कुऱ्हाड घेतली आणि ती भिंत पाडून टाकली. अँड व्हेन द पीपल वेअर गोईंग टू मार्केट ॲट 12 o'clock दे फाउंड द जायंट प्लेइंग विथ द चिल्ड्रेन इन द मोस्ट ब्युटिफुल गार्डन दे हॅड एव्हर सीन. आणि जेव्हा 12 वाजता लोक बाजारामध्ये जात होती त्यावेळेला त्या लोकांनी पाहिलं की तो राक्षस अतिशय सगळ्यात सुंदर बागेमध्ये त्याच्या सुंदर बागेमध्ये मुलांसोबत खेळत होता. आणि अशी सुंदर बाग त्या लोकांनी याच्या आधी क्वचितच बघितली असेल. मग अशा पद्धतीने मुलांसोबत त्या बगीच्यामध्ये वसंत ऋतू आला आणि त्या मुलांचं खेळणं बागडणं याच्यामुळेच त्या ठिकाणी आनंद आहे हे राक्षसालाही कळालं आणि म्हणून त्या राक्षसाने त्या मुलांसाठी त्याची बाग कायमस्वरूपी खुली करून दिली त्या मुलांना खेळण्यासाठी. फ्रॉम द सेल्फिश जायंट बाय ऑस्कर वाइल्ड. ऑस्कर वाइल्ड यांच्या संग्रहातून घेतलेली ही एक कथा आहे द सेल्फिश जायंट.